कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच रोह्यात एक भावनिक क्षण पाहायला मिळाला। तब्बल 9 वर्षांपूर्वी केवळ 6 मतांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक गमावलेले समीर शेडगे आणि त्यांची लेक वनश्री शेडगे या निकालानंतर अक्षरशः भावुक झाले। 2016च्या निवडणुकीतील पराभवाची वेदना समीर शेडगे यांच्या मनात कायम होती। ती घालमेल त्यांच्या कुटुंबियांनीच नव्हे तर संपूर्ण रोहेकरांनी अनुभवली होती। रविवारी निकाल जाहीर होताच वनश्री शेडगे यांच्या दणदणीत विजयानं त्या वेदनेला पूर्णविराम मिळाला। निकाल समजताच बापलेक एकमेकांना मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसले। आनंद, संघर्ष आणि समाधान यांचा संगम असलेला हा क्षण अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला। रोह्यातील राजकारणात हा क्षण कायम लक्षात राहील अशी भावना नागरिक व्यक्त करतात। हा सर्व जाती धर्मातल्या लोकांचा विजय आहे। वनश्री समीर शेडगे यांना सर्व रोहेकरांनी, माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिलेला आहे। त्यामुळे मी सर्व रोहेकरांचा आभारी आहे। खरोखर हा विजय गेल्या 8 वर्षापूर्वीचा हा विजय जे 6 मतांनी हुकलं होतं, तेच मत आज विजय हा 5000 मतांनी सर्व रोहेकरांनी दिले। मी सर्व रोहेकरांचे खरोखर हे ऋण कसे फेडणार ह्याचंच हे आहे। विरोधक कुठे कुणावरती टीका टिप्पणी करण्यासाठी आज ह्या पवित्र दिवशी आलेलो नाही आहे। विरोधक त्यांचे काम करत होते, मी माझं काम करत होतो ह्याच्यामध्ये, पण मला माझ्या रोहेकरांवरती पूर्ण विश्वास होता। त्यांचा हा विजय आहे। मी पहिल्यापासून सांगतोय, रोहेकरांच्या तटकरे साहेबांच्या कामाचा विजय आहे। तटकरे साहेब असतील, आदितीताई असतील, अनिकेत भाई असतील, या सर्वांचा विजय आहे। आणि सर्वात मोठा म्हणजे हा रोहेकरांचा विजय आहे। सर्वसामान्य लोकांचा विजय आहे, सर्व जाती धर्मातल्या लोकांचा विजय आहे, माझ्या तरुणांचा विजय आहे आणि माझ्या सर्व देवतांचा विजय आहे। विजय झालेला आहे, काय एकंदरीत सांगा? मी एवढंच सांगू इच्छिते की हा विजय माझ्या एकटीचा नाही आहे, माझ्या रोह्यातील जनता जनार्दनाचा आहे। ते माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहिले। या नवीन पिढीचा, नव्या विचारांचा विजय, नव्या संकल्पांचा विजय, या सगळ्या तरुणाईचा विजय आहे, जे मोठी स्वप्न बघतात आणि मोठी स्वप्न साकारण्यासाठी जे मेहनत करतात आणि ती स्वप्न साकारतात, या सगळ्या तरुणाईचा हा विजय आहे। आणि तटकरे साहेबांनी गेली 25 वर्ष रोह्यात जी विकासाची कामे केली त्यांची ही पोचपावती आहे। त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांना जातं। अदितीताई असतील, अनिकेत भाई असतील, यांच्या पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळेच हे सगळं शक्य झाले आहे। त्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानते। माझे वडील समीर जनार्दन शेडगे हे गेले 20 वर्षापासून रोहेकर जनतेसाठी समर्पित होऊन काम करतायत। हा त्यांचा विजय, ह्या विजयाचे श्रेय हे त्यांना देखील जातं। आणि मी एवढंच सांगू इच्छिते की विरोधकांना पण मी एवढंच सांगू इच्छिते की निवडणुका झाली, स्पर्धा झाल्या, आपल्याला आपल्या गाव पण जपायचं आहे आणि आपल्या गावात चांगलं वातावरण आहे आणि तेच अजून चांगलं कसं होईल आणि आपल्या सामाजिक सलोखा आपल्या गावात जो आहे तो निरंतर तसाच राहील, याचे प्रयत्न माझे नेहमी राहतील। आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही आहे त्यांचा देखील विश्वास मला कसा मिळवता येईल अशा प्रकारचे काम मी करून दाखवीन आणि त्या परीचे प्रयत्न माझे नेहमीच राहतील। आणि पुन्हा एकदा मी माझ्या जनता जनार्दन मायबापाचे आभार मानते आणि त्यांना एवढंच सांगू इच्छिते की मी जे काही काम करीन त्यात तुमचा सहभाग राहील आणि तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे असेच उभे राहा।